मंडळी, जॉर्ज मार्टिन आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये जगत असताना, मृत्यूशय्येवर असताना आपल्या नातवाला काहीतरी बोलतात. ते म्हणतात की तू जरा माझ्या जवळ ये, मला तुला काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. माझी इच्छा आहे ही शेवटची की मी तुला ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या तू ऐकाव्यास आणि त्या तू पाळाव्यास सुद्धा. त्यावर मार्टिन आपल्या नातवाला म्हणतात की तुला माहितीये का, इतकं मोठं आयुष्य मी जगलो, अगदी 80 वर्षांचं माझं हे आयुष्य होतं. त्याच्यामध्ये मी जेव्हापासून समजदार झालो तेव्हापासून खूप काही गोष्टी घडल्या, उतार चढाव घडले. पण तुला माहितीये काय, सगळ्या गोष्टी मनासारख्याच होतात असं नाहीये. तर नातू आपल्या आजोबांकडे बघत बसला. त्याला अजून इतकं पोच नव्हतं की आपले आजोबा नक्की आपल्याला काय सांगू पाहतायत. त्याच्यावर मार्टिन म्हणाले की प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या का होत नाहीत माहितीये, कारण आपण काही काही डिसिजन्स अगदी चुकीचे घेऊन जातो. आपलं त्यावेळेस हेतू नसतो की प्रत्येक घेतलेल्या डिसिजनमुळे आपलं नुकसानच व्हावं, पण आपण विचार न करता आपल्या लाईफचे मोठे मोठे डिसिजन्स घेऊन टाकतो अगदी सहजपणे, आणि त्याच्यामुळे आपल्या लाईफवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो आणि त्याच्यातून निर्माण होतात रिग्रेट्स, म्हणजेच खंत. जॉर्ज मार्टिनचा नातू आपल्या आजोबांना म्हणाला, आजोबा, खंत म्हणजे काय हो? याच्यावर मार्टिन उत्तरले की एखादी अशी गोष्ट जी मनापासून करावीशी वाटते आणि ती आपल्या हातात सुद्धा असते, पण काही कारणामुळे किंवा आपण आपलं धाडस एकवटत नाही म्हणून आपण ती गोष्ट करत नाही, आणि नंतर आपल्या उतारवयामध्ये आपल्याला त्याची खंत सुरू होते की आपण ती गोष्ट का केली नाही, किंवा ती गोष्ट आपण करायचं थोडंसं धाडस एकवटलं असतं तर किती चांगलं झालं असतं. थोडं थोडं आजोबांचं सांगताल्या गोष्टी त्या नातवाला सुद्धा समजू लागल्या होत्या. फक्त आता आजोबांची शेवटची इच्छा काय आहे म्हणून तो सगळं अगदी कान लावून ऐकत होता. तर मंडळी, आजचा व्हिडिओ ह्या संबंधीच आहे. असे कुठले बिगेस्ट रिग्रेट्स असतात जे माणसाला नंतर खूप दुखावू लागतात. अशा बिगेस्ट रिग्रेट्स बद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे, आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला पण काहीतरी चांगलं शिकायला मिळेल याची मी अपेक्षा करते. अशा रिग्रेट्स नंतर करत बसण्याऐवजी, अशा खंत आपण मनाला लावून घेण्याऐवजी आत्ताच आपण डिसिजन जर चांगल्या पद्धतीने घेतले तर पुढे जाऊन खंत करत बसण्याची काहीही गरज नसणार आहे. मंडळी, कसं आहे, शक्यतो जीवनामध्ये जे मोठे मोठे रिग्रेट्स झालेले असतात ना, जे दीर्घकालीन आपल्या खंत असतात, त्या आपण चुकीच्या घेतलेल्या डिसिजनमुळेच तयार झालेले असतात. ते डिसिजन्स कसले असतात माहिती का, बिग लाईफ डिसिजन असतात, बिगेस्ट लाईफ डिसिजन्स. त्यामध्ये जर आपण चुकलो ते डिसिजन घेण्यामध्ये तर नक्कीच एक दीर्घकालीन खंत आपल्या मनामध्ये राहून जाते. संशोधन असं सांगतं की सर्वात जास्त पश्चाताप तेव्हाच होतो जेव्हा आपण एखादी कृती करत नाही. तुम्ही कित्येक जणांच्या तोंडून हे ऐकलंच असाल की काश मी ते केलं असतं, मी तसं करून दाखवलं असतं, काश मी असं बोललं असतं, काश मी तिथे राहिले असते, काश मी ते खाल्ले असते, झोपले असते, एक्सेट्रा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 5 प्रकारच्या खंत सांगणार आहेत ज्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये नक्कीच होतात. तर चला मग बघूया ह्या कुठल्या पद्धतीच्या खंत आहेत, रिग्रेट्स आहेत, ज्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच नको आहेत. मार्टिननी पुढे सांगायला सुरुवात केली. रिग्रेट नंबर 1, काश मी मला जसं हवं होतं तसं आयुष्य जगले असते. इतरांच्या अपेक्षेप्रमाणे, इतरांच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे न जगता स्वतःच्या स्वला मी जरा जास्त किंमत दिली असती तर. जास्त राहू दे पण थोडीशी तरी. मंडळी, होतंय कसं, कल्चरल नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या नादामध्ये भरपूर माणसं स्वतःचं पॅशन, स्वतःची स्वप्न अगदी वेशीवर टाकतात, आणि स्वतःच्या स्वप्नांची किंमत कमी करून केलेल्या गोष्टी आपल्याला कधीही समाधान देत नाहीत आणि शांती पण देत नाहीत. फ्रीमध्ये खंत मात्र नक्कीच देतात. ती आपल्याला आपल्या शेवटच्या मृत्यूशय्येच्या क्षणांपर्यंत आपल्याला बोचणी आणि टोचणी सगळंच देतात. मग मंडळी, आता तुम्ही जगताय ना, तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे ना, ती सत्य असेल, त्याच्यामध्ये काहीतरी नैतिकता असेल तर ती तुम्ही नक्की करावी. इतर गोष्टींच्या प्रभावाखाली न येता तुम्ही त्या गोष्टीचा, जी तुम्हाला करायची आहे त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती नक्की तुम्ही सत्य उतरवलाच पाहिजे, आणि तुम्हाला हवं तसं आयुष्य पण जगता आलं पाहिजे. मार्टिन पुढे आपल्या नातवाला म्हणाले की बाळा, तुला माहिती आहे का माझी दुसरी खंत कोणती आहे? तर मुलगा म्हणाला, मला पहिली तर समजली आजोबा, तर तुम्ही दुसरी पण आहे, तर ठीक आहे, सांगा. तर मार्टिन म्हणाले की काश मी माझ्या घालवलेल्या आयुष्यामध्ये इतकं इतकं कष्ट केलं, ते कष्ट केलं नसतं तर. तर बघा मंडळी, आपण म्हणतो की जगण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. हो, जगण्यासाठी काम करणं गरजेचं आहे, पण जगण्यासाठी काम 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 आणि सतत कामच करणं पाहिजे असं मात्र नक्कीच नाहीये. सगळ्यांनाच माहिती आहे, वेळ ही नॉन रिफंडेबल अशी गोष्ट आहे. वेळ एकदा गेली की ती परत येत नाही, ती कुणासाठीही थांबत नाही. मग ती वेळ तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये जास्त इन्व्हेस्ट करता त्याच्यावर पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे ना.
ती वेळ तुम्ही नुसतं काम 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 करण्यामध्ये घालवत असाल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या अर्थपूर्ण गोष्टी करायच्याच राहून जाणार आहेत, हे मात्र नक्की. आणि हे मार्टिनला सुद्धा जाणवलं होतं की कामाच्या मागे आपण इतके 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 पळालो की आपण अर्थपूर्ण मिनिंगफुल गोष्टी करायच्याच राहून गेलो. कदाचित ह्या काम 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 या गोष्टीमध्ये मी तुझ्या वडिलाला सुद्धा वेळ दिली नाही, असं आजोबा आपल्या नातवाला म्हणाले. मंडळी, हे सगळं ऐकून जॉर्ज मार्टिनचा नातू आजोबाला म्हणाला की आजोबा, तुम्ही बोलताय ते खरंच खरं आहे. पप्पा मला वेळच देत नाही, ते नुसतं काम काम कामच करतात. ते घरी येतात थकून भागून आलेले असतात. मग मी म्हणतो की ठीक आहे, पप्पा फ्रेश झाले की पप्पा मला वेळ देतील, पण तसं होत नाही. मी त्यांच्याजवळ गेलो की पप्पा म्हणतात मला खूप कंटाळा आलाय आणि आता मला जेवून झोपायचं आहे. तुम्ही त्यांना समजावून सांगणार का, जसं आता तुम्ही मला तुमचे रिग्रेट सांगत आहात तसं? जॉर्ज मार्टिन हे आपल्या नातवाचं बोलणं ऐकून थोडेसे स्तब्ध झाले. त्यांना त्यांचे तरुणपणीचे दिवस आठवू लागले जेव्हा ते स्वतःच्या मुलाला वेळ देत नव्हते. जॉर्ज मार्टिन म्हणाले, माझी तिसरी खंत बाळा तुला माहितीये का? काश मी माझ्या फ्रेंड्सच्या आत्तापर्यंत टचमध्ये असतो. जॉर्ज मार्टिन पुढे म्हणाले की बाळा, तुझी आजी ज्या वेळेस देवाघरी गेली त्यावेळेस मी माझ्या मनातला होणारा त्रास कुणाला सांगू शकत नव्हतो. तुझे बाबा जसे आता तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत ना, आणि जसं मी माझ्या मुलाला दुर्लक्षित केलं तसं तुझे वडील माझ्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू लागले होते. त्यामुळे हे दुःख मी सांगणार कोणाला? तेव्हा आठवत होते मला माझे मित्र. तर मंडळी, जे मित्र खऱ्या अर्थाने तुम्हाला समजून घेतात आणि तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ऍक्सेप्ट करतात ना, तर नक्कीच त्यांना तुम्ही जपलं पाहिजे आणि त्यांच्या टचमध्ये सुद्धा राहिलं पाहिजे. ह्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगताना आपण कितीही दगडमनाचे जरी झालो असलो ना, एका निराशाजनक टाईमला आपल्याला आपल्या त्या मित्रांची खूप आठवण येत असते. आपल्याला वाटतं की त्याच्यापैकी कोणी जरी आपल्यासोबत आत्ता असतं तर किती बरं झालं असतं. आपण त्याच्याशी सगळं काही शेअर करून आपल्या मनाचं थोडंसं ओझं पण कमी केलं असतं. बरं झालं असतं ना? मग हे सगळंच झालं असतं, केलं असतं, ह्यामध्येच होऊन जातं आणि ती तयार होते खंत. मार्टिननी आपली चौथी खंत आपल्या नातवाला सांगितली. काश मी थोडंसं बळ एकवटून आपल्या मनातल्या फिलिंग्स मी इतरांशी शेअर केल्या असत्या. मनात ज्या फिलिंग्स होत्या मी ज्या त्या व्यक्तीला ज्या त्या वेळीच सांगितल्या असत्या. आपण आज सुद्धा म्हणतोय मंडळी, बरं झालं असतं मी बोलून दाखवलं असतं, बरं झालं असतं मी सांगितलं असतं. का म्हणून मी धाडस केलं नाही आणि त्या व्यक्तीला मी माझ्या मनातल्या भावना सांगितल्या नाहीत? आपल्याला पण हे होतं, तुम्हाला सुद्धा हे होत असेल. आणि मंडळी, फक्त आणि फक्त तुमच्या भावनांशी प्रामाणिक राहून आणि खुलेपणाने राहूनच तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर एक जेन्युइन बॉन्ड तयार करू शकताय. मार्टिन यांची तब्येत इतकी खालावली होती की त्यांना बोलवेना सुद्धा झालेलं, पण त्यांना आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये झालेल्या खंत आणि रिग्रेट्स आपल्या नातवाला सांगायच्याच होत्या. कारण त्यांची मनापासून इच्छा होती की ते आज अंथरुणावर झोपून ज्या गोष्टींसाठी रिग्रेट करत आहेत ना, त्या गोष्टी आपल्या नातवाने सुद्धा भविष्यामध्ये अनुभवू नयेत म्हणून. तर मार्टिन यांनी आपली 5वी खंत आपल्या नातवाला सांगायला सुरुवात केली. मार्टिन आपल्या नातवाला म्हणाले, आय विश की मी आनंदी राहिलो असतो. तुम्ही जसे आहात त्यामध्ये आनंदी राहण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही मंडळी. आणि मंडळी, बरं का, कोणीही तुमच्याबद्दल सगळे चांगलेच ओपिनियन देतील असं पण नाहीये. कोण तुम्हाला चांगलं म्हणेल, कोण तुम्हाला वाईट म्हणेल. पण एखाद्याच्या तुम्हाला वाईट म्हणण्यानं तुम्ही आनंदी राहायचं सोडून द्याल का? नाही. मंडळी, आनंद कधी कधी एखाद्या चांगल्या ठिकाणी आणि सुंदर ठिकाणी पोहोचण्यामध्ये नसतो, तर त्या ठिकाणी पोहोचताना जो प्रवास घडतो ना, तो प्रवास अनुभवण्यामध्ये सुद्धा कधी कधी आनंद दडलेला असतो. तो आनंद आपल्याला उपभोगता पण आला पाहिजे. आणि काय माहिती, आपण ज्या सुंदर डेस्टिनेशनकडे निघालो आहोत त्या डेस्टिनेशन पर्यंत आपण पोहोचलोच नाही तर मग आपण आपला प्रवास असाच रुखासुखा करायचा आहे का? आनंदामध्ये घालवायचा नाहीये का? तर मंडळी, मार्टिन यांनी आपल्या नातवाला सांगितलेल्या या 5 खंत आहेत ना, त्या खरंच मनापासून विचार करण्यासारख्या आहेत. अशा प्रकारच्या भरपूर खंत आपल्याला एव्हाना पण लागल्या असतील मनाला, की मी हे केलं असतं तर किती बरं झालं असतं, मी अशी काहीतरी बोलले असते, अशी काहीतरी केले असते तर किती बरं झालं असतं. हे सगळं प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये अनुभवायला येतच असतं. मग ह्याच्यावर एक तोडगा असतो, ज्या त्या इन्स्टिंक्टला तुमच्या मनाला जे वाटेल ते योग्य असेल, ते नैतिक असेल आणि सत्य असेल तर ते नक्कीच करा तुम्ही. मंडळी, मी अशी माणसं बघितलेली आहेत जे आपल्या आरोग्यामुळे, आपल्या तब्येतीमुळे हतबल होऊन अंथरुणावर पडलेली आहेत. मात्र त्यांची इच्छा, त्यांची ध्येय खूप सारी होती, पण त्यांनी हे सगळं समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल, ह्याची अपेक्षा काय आहे, त्याची मतं काय आहे, ह्या सगळ्या गुरफट्यामध्ये गुंतून आपलं मन मात्र नक्कीच मारलं, आपल्या स्वप्नांचा त्याग दिला. आपण आपल्या लाईफचे हे डिसिजन्स नीट घेत नाही, आपलं आयुष्य बदलून जातं आणि आपल्या हातामध्ये राहतं ते म्हणजे फक्त खंत करत बसणं. मंडळी, व्हिडिओला नक्की लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा.